श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि तुम्हाला सुद्धा नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आमच्या पुसदमध्ये नागपंचमी सण कसा साजरा करतात त्याचा हा छोटासा व्हिडिओ। तर आम्ही सकाळीच वारुळापाशी पूजा करायला गेलो होतो। मी सुद्धा पहिल्यांदाच या प्रकारे पूजा करते, कारण का आम्ही जेव्हा कोल्हापूरला होतो तेव्हा अशा प्रकारे पूजा करत नव्हते। तिथे दारावरती मातीचे नागोबे जे आहेत ते 5 फण्याचा नागोबा ते घेऊन येत होते आणि तेच नागोबा घेऊन आपण देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करत होतो। प्रत्येक भागामध्ये तोच सण असतो, पण किती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। आमच्या भागामध्ये या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा यावर्षी याच प्रकारे नागपंचमी साजरी करणार आहोत। त्याच्यासाठी गव्हाच्या पिठाचे फळ बनवून घेतले। फळ म्हणजेच छोट्या चपातीच्या आकाराचे पोळी लाटून घ्यायची आणि त्याचबरोबर छोटे छोटे नागोबा सुद्धा करून घ्यायचे। ते वाव काढून घ्यायची त्याची आणि त्यानंतर वारुळापाशी जाऊन पानांवरती एक एक नागोबा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला जो काळा बुक्का असतो तो आणि अष्टगंध लावायचा। त्याच्यावरती जो आपला कच्चा धागा असतो त्याला हळदीमध्ये बुडवून त्याचे गोल करून घेतले, ते सुद्धा नागोबावरती ठेवायचे आणि पूजा करून घ्यायची। आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा नागपंचमी म्हणजे काय तर शाळेमध्ये पाटीवरती नाग काढून घेऊन जायचा आणि मग नागाच्या विषयी प्रत्येक जण माहिती सांगत होता। तर लहानपणीची नागपंचमी म्हणजे तर अशी होती। त्यानंतर आता इकडच्या भागामध्ये खेडेगावातील जे लोक असतात, म्हणजे खेडेगावात राहतात, त्यांना सुट्टी असते, म्हणजे शेताला ते जात नाहीत आणि सगळेजण मिळून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात। चकली चिवडा असं बनवून हा सण साजरा केला जातो। झाडाला मोठमोठ्या झाडांना झोके बांधतात आणि झोके खेळतात आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिराळ म्हणून साजरा केला जातो। आता बघू उद्या मला जर जमलं तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच करेन। आणि छान अशी आम्ही इथे जाऊन पूजा केली। आणि तुमच्या भागामध्ये नागपंचमी सण कसा साजरा करतात ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पूजा करून झाली आणि त्यानंतर यशने तिथे फुल वाहिलं। मी यश आणि कोमल गेलो होतो। ज्या काकींनी सांगितलं होतं आम्हाला की अशा पद्धतीने पूजा करतात, त्यांची मुलगी तीच आम्हाला सांगत होती की दीदी असं करा तसं करा आणि आम्ही पूजा करत होतो। त्यानंतर तिथे नारळ फोडलं। घरचा जो माणूस असतो त्याने नारळ फोडायचं असतं। यशची पूजा करून झाली त्यानंतर म्हटलं मी सुद्धा पूजा करून घेते आणि मी सुद्धा पूजा करून घेतली। पहिल्यांदाच या प्रकारे नागपंचमी साजरी करत असल्यामुळे नवीनच अनुभव होता, नवीन काही गोष्टी शिकायला भेटल्या। मी ऐकून होते याआधी की इकडे अशा पद्धतीने नागपंचमी करतात, पण आज प्रत्यक्षात मी पहिल्यांदा नागपंचमी अशा प्रकारे जी आहे ती साजरी केली। आज थोडासा पाऊस थांबलाय, पण वारं खूपच सुटत होतं, त्याच्यामुळं दिवा सुद्धा तिथं लावता आला नाही, वाऱ्यानं सगळं विझून जात होतं। तर पूजा केली आणि घरी येण्यासाठी निघालो। घरी आल्यावरती काकीने सांगितलं की हा दोरा जो आहे तो आपापल्या हातावरती बांधून घ्यायचा, हळदीमध्ये बुडवलेला। तर मी सगळ्यात पहिले तर यशच्या हाताला दोरा बांधला आणि तर हे कशासाठी बांधतात हे काय माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की घरी गेल्यावरती हे दोरा बांधायचा। तर तुमच्या इकडे नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली जाते ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा।